TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. प्रदेश अपनी ओर की पहली गेंद सर्कल रन उड़वायची चांस जास्त रे। नौगांव की ओर से अपना निजी प्रदेश अपनी ओर की अगली गेंद डालेंगे सूरज के लिए। इस बार काफी के सारे खेलने का प्रयास किया था, पॉइंट वहां पे फाइनल के क्षेत्र में बहुत ही बढ़िया फील्डिंग होती है हमीद के द्वारा, कि अगली गेंद डालने के सामने खेलने के तैयार है सूरज पाटिल। इस बार कड़ा प्रहार जरूर किया है और ये गेंद जाते हैं बॉडी लाइन के बाद 4 रन के लिए चौका रहता है। सेकंड प्राइज जीतने वाली ये टीम सूरज। इस बार सूरज ने कार्पेट के सारे खेल दिया है, वहां पे देवराज ने बहुत ही बढ़िया फील्डिंग की है, रन लेने का कोई मौका नहीं। अगली गेंद डालेंगे सूरज के लिए। ये गेंद इस बार उठा दिया ऊपर से 4 रनों के लिए बेहतरीन चौका। सूरज खेल रहे हैं और टीम का स्कोर हो चुका है 8 रन। बटाने के प्रयास में चूंकि कड़ा अपील जरूरी हुआ है, लेकिन अपना निजी पावर टीम की तरफ से दूसरा लेकर ये गेंद रोहित के लिए। इस बार उठाने के प्रयास में गेंद जाते हुए 2 छक्के लगाए थे बेहतरीन, और रोहित ने भी 2 छक्के लगाए थे। इस बार मारने के प्रयास में चूंकि गेंद बलेगा कोई समय कड़ा अपील जरूर वहां पे हुआ है। संकेत अपनी ओर की गेंद रोहित के लिए बहुत ही बढ़िया वहां पे, और ये स्टंप आउट किया है शायद। दौड़ना शुरू किया संकेत ने, अंपायर को पार के हाथ में गेंद डाली है पंकज यादव के लिए, और यहाँ पे कड़ा रहा ये जान लेना होगा संकेत को। फिर एक बार संकेत अपने ओर की गेंद, और इस बार दिया है, इस बार लॉन के ऊपर से मेगा 6 सुपर 6 की बची है, और यहाँ पे कम बैक करना होगा संकेत को। लाइन और लाइन से भटके है कि मतलब क्या है कि दबाव आता हुआ वाइड, और 14-15 रन इस ओवर में आते हुए फिर एक बार इस बार उठाने के प्रयास किया है, स्केल की दिशा में खेल दिया। लेकिन में 1 रन जरूर मिलेगा टीम का स्कोर से। एक बार आदित्य आप की ये गेंद सूरज पाटिल के लिए। इस बार बड़ा प्रहार किया, फाइनल क्षेत्र में खतरा हो सकता है, लेकिन हामिद चुके और गेंद जाते बॉर्डर लाइन को बाहर 4 रन के लिए। स्कोर हो चुका है 29 रन। आदित्य फिर एक बार ये गेंद उठा दिया, ऊपर से खतरा हो सकता है, वहां पे अमोल मौजूद है, और ये कैच आउट सूरज। खेलने के लिए तैयार है, नहीं पहले पास आए हैं प्रसाद, जाने के प्रयास में चूके है गेंद बल्ले का कोई समझदार गेंद जानते हुए, लेकिन अंपायर यहाँ पे निराश बल्लेबाजी करते हैं क्योंकि अलीबाग ने 30 रन हो चुके हैं। कार्पेट के सारे खेल दिया है, 1 रन तो आसानी से पूरा किया है, और दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं। यहाँ पे बहुत ही अच्छी फील्डिंग होती हुई सुभाष की द्वारा की सहायता से आउट होकर पहले वापस जा चुके। इस बार एक बार मेगा 6 सुपर 6। इस बार आदित्य अपने की गेंद पंकज के लिए, एक बार उठा दिया हवा में, गेंद यहाँ पे खतरा हो सकता है। पंकज यादव दौड़ पड़े, पंकज दौड़ पड़े, और यहाँ पे पंकज यादव भी दौड़ पड़े थे, और एक कैच ड्राइव होता हुआ बहुत देर तक गेंद हवा में थी, लेकिन बस बात की तो 5 गेंद उसके बड़ा प्रहार किया है। के क्षेत्र में देवराज जब तक फिर करके थ्रो करेंगे 1 रन आसानी से पूरा किया है। इसे करके कांटिल का शो जहाँ पहुंचा 39 साऊंडने 39 धावा, आणि प्रसाद निघालेला हमीदचा पुढचा चेंडू प्रसादसाठी पुन्हा एकदा जोरदार, आणि पुन्हा एकदा प्रसादने पाहिलं, आणि प्रसादने सुद्धा त्याच पद्धतीने आतषबाजी सुरू केली। पुन्हा एकदा जोरदार षटकार लावण्याचा प्रयत्नामध्ये नक्कीच मिळालेला आहे 3 चेंडूंमध्ये, आणि पुन्हा हा एक उत्तुंग षटकार। चौकार या षटकारामध्ये आलेले आहेत, आणि आणखीन एक उत्तुंग शेवटचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार टोळवण्याच्या प्रयत्नामध्ये, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही। चौकाराच्या रूपात उठतो तो पंकजला, आदित्यचा पुढचा चेंडू पंकजसाठी, आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सर्वात उच्चांकाची धावसंख्या कुबेर इलेव्हन संघाकडून नोंदवण्यात आली।
मात्र तितकाच अतिशय सुरेख असा झेल म्हणण्यासाठी आमिरने पुन्हा एकदा जोरदार टोळवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र झेलबाद होतोय. आमिर प्रसाद पुन्हा एकदा जोरदार टोळवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र तितकाचा रक्षा दाखवलेला आदितीचा पुढचा चेंडू प्रसादसाठी आणि मिळालेली आहे कुबे इलेव्हन अलिबाग या संघाने. पुढच्या चेंडूवर मात्र षटकार टोळवण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला चेंडू देवराजसाठी. सूरज देवराज पहिला चेंडू टोळवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बॅटची कड लागून चेंडू देवराजसाठी पुन्हा एकदा जोरदार लावण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र पुन्हा डिक्लेअर चेंडू देवराजसाठी. देवराज मारण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये प्रतिबंध आहे. 2 षटकामध्ये पंकज सामना करेल सूरजचा. पुन्हा एकदा जोरदार टोळवण्याच्या प्रयत्नामध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि अतिशय चांगला प्रयत्न झेलबाद करण्याचा झाला. सूरजचा सामना करेल. पाहूया काय करतो तो. आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा सूरजने 6 धावा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न उंचावत मारण्याला मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण एका धावावर टार्गेट करलेलं. तशी सुरुवात मात्र झालेली नाही पहिल्या षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटक त्याच्या बॅटला चेंडू लागत नाही आहे. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र 22चा पुढचा चेंडू. षटकातला पुढचा चेंडू तृप्तीसाठी अतिशय जोरदार टोळवलेला मात्र पुन्हा एकदा 22चा पुढचा चेंडू अमोलसाठी. जोरदार टोळवणे अजून एकही धाव दिलेली नाहीये. आणि पुढचा चेंडू आणि मेडन ओव्हर सागरचा चेंडू पंकजसाठी. सलामीचा फलंदाज पंकज अजूनही मैदानावर आहे, स्थिर आहे. मात्र काही चेंडू अतिशय दडपण असणारा पंकज आणि अमोलवर, कारण भली मोठी धावसंख्येचं आव्हान त्यांच्या पुढे आहे. पुन्हा एकदा जोरदार टोळवण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा झेलबाद पंकज बाद. विकेटची गाडी चालू आहे. पुढचा चेंडू अमोलसाठी जोरदार टोळवलेला मात्र पुन्हा झेलबाद. अमोल सुद्धा बाद. चान्स आहे पण घेतो ना सागर. मागवतोस ना. पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र उद्या सोय सागर. पाच बॉल डॉट टाकलेले शेवटचे चेंडू टाकून कदाचित मेडलवर करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र अयशस्वी. शेवटच्या चेंडूवर 1 धाव जर दिली नसती तर ही सुद्धा ओव्हर. 22चा पुढचा चेंडू आईला टाकला आणि चांगला प्रयत्न होता. 9 नंबर नाही. कुबेर इलेव्हन संघ 9 नंबर नसणार आहे किंवा उपयोग सुद्धा होणार नाही आहे. पुन्हा एकदा आदित्य मारण्याच्या प्रयत्नामध्ये तुझी साईज काय? चांगले चांगले फलंदाज स्तंभामध्ये परतलेले आहेत. आणि आदित्य मारण्याच्या प्रयत्नामध्ये साईज काय? सुभाषसाठी. सुभाष जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये जोरदार चेलावलेला आहे मात्र डिक्लेअर झोन साठी. पुढचा चेंडू 22 सुभाष. पुन्हा एकदा जोरदार टोळवण्याचा मात्र स्टोअरला पण भेटत नाही. समाधान म्हणावं कारण चांगलं भेटत नाही का वेळ फार कमी आहे. डिप्लोमा बेसवर पण जॉब म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल आहे रे. मारला अडवते मुंगी अडवते काय. आणि चौकारासाठी पुन्हा एकदा जोरदार टोळवण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा झेलबाद. आदित्य उलटा पण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि काही 2 संघांमध्ये आहे. दोन्ही संघांनी काय राहायचं कृपया. पुन्हा एकदा सुभाषसाठी जोरदार टोळवण्याचा प्रयत्न मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेत समाधान मानावं लागेल सुभाषला. आणि अशा तऱ्हेने कुबेर इलेव्हन संघ